तुमची जनरेशन जी अत्यंत धोकादायक परिस्थितीत आत्ता आहे, ऑफिसमध्ये आहोत आपण, जायचं आहे आणि उद्या बहुतेक आपल्याला काढू शकतात, तर अशी कित्येक उदाहरणं आहेत की त्यांना नाही काढलं गेलं. तुझ्या मनातही तेच येत असतं, फक्त ते मी बोलते म्हणून तुला ते पटतं. मोठ्या माणसांना आपण वाकून नमस्कार करतो. का वागतो? ज्याप्रमाणे एका नमस्काराने मला परमेश्वराचा आशीर्वाद मिळू शकतो, तर तो तुम्हाला का नाही मिळावा? पण एक दिवस त्याच देवळातल्या एका बाईंनी मला सांगितलं, मला सांगा, कॉन्फिडन्स काय तुम्हाला या एक नमस्कार? मी हे माझ्यावरनं उदाहरण देते की एक नमस्कार हे मी जवळजवळ 45 वर्ष करत आलेली, त्याहीपेक्षा जास्ती असेल. लहानपणापासून आजी देवाला नमस्कार करायची, उठलं की देवाला नमस्कार करायचा असतो, आंघोळ झाली की करायचा असतो आणि रात्री झोपताना करायचा असतो. हे नमस्कार घरातले सगळे करतायत म्हणून आम्ही करत बसलो. तोच नमस्कार पुढे तुळशीला करायचे, तोच नमस्कार औदुंबराला करायचे. त्या नमस्काराने मला काय मिळालं हे त्यावेळेला कळत नव्हतं. जसं कॉलेजमध्ये जायला लागलो तसं बाहेर फिरायला लागलो, मग देवळं दिसायला लागली. एक देऊळ धरलं मोदी गणपती, त्या मोदी गणपतीला नमस्कार करत होतो. कॉलेज लाईफ चांगलं गेलं. थोडे दिवसांनी माझं क्लासेस चालू केले की ज्याने माझं लाईफ बनत गेलं. एक नमस्कार, ओंकारेश्वर आणि मोदी गणपती हे मी सातत्याने करत राहिले. मी तो नमस्कार किती वर्ष करते हे काही मी मोजलेलं नव्हतं. पण एक दिवस त्याच देवळातल्या एका बाईंनी मला सांगितलं की तू 14 वर्ष ह्या देवळात येतेस. आता ह्या 14 वर्षात जेव्हा मग मी आठवलं की इतके वर्ष मी नमस्कार करते, तर तो नमस्कार करताना मी एक वेळ, एक ठिकाण, एक नाम आणि एक नमस्कार या सगळ्या गोष्टी पाळल्या होत्या. कारण मी रोज सकाळी माझी ठरलेली वेळ होती की ज्या वेळेला पहिल्यांदा देव उघडतं त्या वेळेला मला देवाचं दर्शन लागायचं. ही आज तागायत माझी सवय. मी कुठेही देवाला जायचं असेल मला, तर मला नेहमी पहाटे पहाटे सूर्योदयाच्या आधी देवाचं दर्शन घ्यायला आवडतं. तर हा जो एक नमस्कार, एक वेळ, एक ठिकाण, एक नाम हे जे मी सांगितलं, ह्याचा अनुभव मला स्वतःला माझ्या आयुष्यात आलेली संकट हा दूर करण्यासाठी झाला. प्रचंड संकट आली, त्याच्यानंतरच मी आज जे काय बोलते ते बोलू शकते, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मग ज्याप्रमाणे एका नमस्काराने मला परमेश्वराचा आशीर्वाद मिळू शकतो, तर तो तुम्हाला का नाही मिळावा? म्हणून मी एक नमस्कार सगळ्यांना सांगते. आणि ती सगळ्यात सोपी गोष्ट आहे, कारण आजच्या वेळेत, आजच्या काळात कोणाकडेही खूप वेळ नाही. त्याच्यामुळे एक नमस्कार हा आपला अतिशय मनापासून होतो. आणि तुमची जनरेशन जी अत्यंत धोकादायक परिस्थितीत आत्ता आहे, कोणाचे जॉब आहेत, कोणाला जॉब जात आहेत, कोणाला ऑफिसमध्ये वाटेल तसं बोलत आहेत, घरी येऊन ती लोक फ्रस्ट्रेट होतात, मग घरच्यांवर राग काढतात, तुमच्यातला कॉन्फिडन्स जातो. तर तो एका नमस्काराने तो जो कॉन्फिडन्स येतो की नाही, मी बरोबर आहे, माझ्याबरोबर कुठली तरी ताकद आहे. तुम्ही काय प्रत्येक वेळेला एक नमस्कार केला की तुम्ही सक्सेसफुल व्हाल, तुमच्या अंगात प्रचंड ताकद येईल? नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला त्या ताकदीची गरज असेल, त्या वेळेला ती ताकद नक्की तुमच्यापाशी असेल. रोज ह्या ताकदीची गरज आपल्याला नसते, कारण परमेश्वराची ताकद जी असते ती आपण एकत्र एकाच वेळेला सामावून घेऊ शकत नाही. म्हणून
ती रोज हळूहळू हळूहळू घेतली तर ज्या वेळेला आपल्याला ती ताकद मिळेल, ही ताकदसुद्धा कशी हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. एखादा आपल्याला वाटत असतं खूप मोठं संकट आहे की आता आपण ऑफिसमध्ये आहोत, आपण जायचं आहे आणि उद्या बहुतेक आपल्याला काढू शकतात. तर अशी कित्येक उदाहरणं आहेत की त्यांना नाही काढलं गेलं, दुसऱ्यांच्यावरती वेळ आली. पण दुसरा म्हणून त्याच्यामुळे चुकीचं आहे असं नाही, पण तुमची ताकद ती समोरच्याला बुद्धी देते. तुम्हाला जी रोज ताकद मिळत असते ती समोरच्या माणसाला बुद्धी देते, चांगली बुद्धी तुमच्याशी वागायची देते. एखाद्या दुश्मनालाही आपण नमस्कार केला तरी तो तिथे शांत होतो, 1 मिनिटात तो शांत होतो. कारण का? नमस्कार म्हणजे समोरच्याला आदर देणं, समोरच्याला आपण त्याचा सन्मान करणं आणि आपल्या इतकाच त्याचा सन्मान करणं, हा पण हा त्याच्या मागचा भाव असतो. म्हणून एक नमस्कार जरी आपण कुणालाही केला तर तो म्हणजे साधा दुश्मनाला जरी केला तरी तो शांत होतो. तर परमेश्वर तर आपलाच आहे, तोच आपल्याला सगळं देत असतो, आपण त्याचेच अंश आहोत. तर त्याला तो नमस्कार केला तर आपल्यातला जो परमेश्वराचा अंश आहे तो प्रत्येक वेळेला वाढेल. कारण परमेश्वर हा देतोच, तो कधीच आपल्याकडनं काहीच घेत नाही, तो आपल्याला देतच असतो. त्याच्यामुळे तो एक नमस्कार हा करत राहा. कुठल्या वेळेला तो नमस्कार पावेल हे फक्त काळ ठरवत असतो. त्याच्यामुळे काळाला तो नमस्कार आहे, कारण काळ हा देव आहे. आला क्षण गेला क्षण, आलेल्या क्षणाला नमस्कार करा म्हणजे पुढच्या क्षणासाठी तो आपल्याला आशीर्वाद देत असतो. म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी एक क्षण केलेला नमस्कार तुमच्या आयुष्यातले 1000 क्षण चांगले करत असतो. म्हणून प्रत्येकाला नमस्कार करावा, नुसताच परमेश्वराला नाही तर प्रत्येकाला करावा. म्हणून आपल्यामध्ये आहे की मोठ्या माणसांना आपण वाकून नमस्कार करतो. का वाकतो? तर ते जेव्हा आपल्या पाठीवर थाप देतात त्यावेळेला पाठीतलं जे चक्र असतं त्यांनी आपली पुढची वाटचाल चांगली होते, म्हणून ती पाठीवरची थाप महत्त्वाची असते. आणि परमेश्वराला जेव्हा आपण वाकून नमस्कार करू तेव्हा आपलं पुण्य जे असतं ते वागतं. पुण्य नेहमी झुकत असतं आणि पाप नेहमी ताठ असतं. आणि आपल्या मागचं पाप जळून जाण्यासाठी आपण परमेश्वराच्या समोर नतमस्तक व्हावं. मग आता मी समजा 1 वर्षापासून एक नमस्कार करताय, तुम्ही 40 वर्षापासून करताय, ह्यात जर तुम्हाला असं प्रॅक्टिकल डिफरन्स सांगायचा असला तर कसं? त्या एका नमस्काराचा जो डिफरन्स आहे ना, कदाचित मी 40 वर्ष करतीये आणि तू 1च वर्ष करतोयस नमस्कार, तर असं नाही आहे की मला खूप काही मिळेल. कदाचित 1 वर्षात तुला त्या एका नमस्काराने, 1 वर्षाच्या नमस्काराने जे मला 40 वर्षात नाही मिळालं ते मिळू शकतं. तर ते एका नमस्काराचं जे फरक मी सांगेन की नाही, आधी फरक मग बळ. तर फरक काय की तू योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी तुझा नमस्कार होतोय. वेळ आणि ठिकाण म्हणजे तू निवडलेला परमेश्वर, तो योग्य ठिकाणी तू निवडतोयस म्हणून तुला तो 1 वर्षात नमस्काराचं फळ मिळतंय. मला 40 वर्षांनी मिळत असेल तेच फळ, तर मला काय मिळत असेल त्या नमस्काराने? मला ताकद मिळते, माझी कर्म, माझी वाईट कर्म असतील ती कमी होत असतील, चांगली कर्म माझ्या समोर येत असतील. नमस्काराने आपला एक ओरा तयार होतो. रोज एकाच ठिकाणी जातोय, स्थानाला महत्व आहे. प्रत्येक मंदिरात पॉवर आहेच आहे, प्रत्येक मंदिरात देवाची प्राण प्रतिष्ठाच केलेली असते, तिथं पॉवर आहे. फक्त मंदिरात आहे का? तर मी म्हणेन मंदिरात नाही, तू एका झाडाला कर, रोज त्या झाडाशी बोल, आपोआप तुला तिथली ताकद कळून येते. कारण परमेश्वर सगळीकडे. तू कोणालाही नमस्कार कर, तू युनिवर्सला कर, तू झाडाला कर, तू मंदिरात कर, पण एक वेळ, एक ठिकाण, एक नमस्कार, सगळं एक. तर तो ओरा तुझा निर्माण होतो, तुझ्यात तो ताकद येते आणि ती प्रचंड ताकद असते. कारण
ती जी ताकद असते ती तुम्ही मनापासून तुम्ही जात असता त्या ठिकाणी. जेव्हा तुम्ही तन मन अर्पण करून नमस्कार करता तेव्हा तो नमस्कार 100% तुम्हाला मिळतो. तो नमस्कार जर तुम्ही आत्ता जातोय करून येतो नमस्कार तर नाही होत. म्हणजेच तू कॉमर्सचा स्टुडंट आहेस, बॅलन्स शीट टॅली होणं एकदाच आपण पेपरमध्ये एकच क्वेश्चन असतो की ज्याच्यात आपण बॅलन्स शीट टॅली करतो. पण ते बॅलन्स शीट टॅली करताना तुम्हाला ॲडजस्टमेंट माहिती पाहिजे, तुम्हाला त्या वेळात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करता आला पाहिजे तर तुमचं बॅलन्स शीट टॅली होतं. नुसतं ॲडजस्टमेंट माहिती असेल नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन यायला पाहिजे, तुम्हाला सेकंड इफेक्ट यात आठवले पाहिजेत. हे जे आहे हे सगळ्याचं मिळून ते काय एका दिवसात होतं का? तुम्ही वर्षभर अभ्यास करता तेव्हा तो तुम्हाला 45 मिनिटात जो काय फायनल अकाउंटचा सम सॉल्व करायचा असतो त्याच्यात तो उपयोगी पडतो. तसाच परमेश्वर आहे. तुम्ही रोज एक नमस्कार केला तर तुझा नमस्कार आणि माझ्या नमस्कारमध्ये तू जर कॉमर्सचा स्टुडंट असशील तर तुझं फायनल अकाउंट टॅली करणं आणि मी सॉल्व केलेलं फायनल अकाउंट टॅली होणं याच्यात जो फरक आहे तोच फरक आहे. तुझंही टॅली होईल, माझंही टॅली होईल. माझं लवकर टॅली होईल कारण मला 30 वर्षाची सवय आहे. तुझं टॅली नक्की होईल, कदाचित माझ्या आधी होईल. तर ते केव्हा होईल? तू जो वर्षभर तू प्रॉब्लेम करत असशील तर तुझं फायनल अकाउंट टॅली होईल. हा फरक आहे. आपल्या आयुष्याला टॅली करणं हे एक नमस्कार शिकवतो. एक आपल्याकडे असं आपण म्हणतो चमत्कार घडला तरच लोक नमस्कार करतात. पण उलट मला आता लोकांना म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्हाला जर चमत्कार घडवायचा असेल तर तुम्ही नमस्कार करा. नमस्काराने चमत्कार घडतो. चमत्काराला नमस्कार करू नका. हो, माझ्या डोक्यात तर नमस्कारानेच चमत्कार घडतो हेच होतं. नाही ना, चमत्काराला तुम्ही हे बघ माझ्याकडे तुम्ही काय येत आहे. एक तर मी चांगलं शिकवते, विनीताला 100 मार्क्स पडले म्हणून लोक आली, तो चमत्कार आहे, त्याला नमस्कार करतात. ह्याचं लग्न ठरलं, त्याच्यावरचं हे गेलं, हे चमत्कार आहेत त्यांना वाटलेले म्हणून लोक येतात. लोक माझ्याकडे बिनकामाचे नाही येणार की आम्हाला तुझ्याबद्दल आदर आहे आम्ही येतो तुझ्यात, नाही, कोणी येणार नाही. जेव्हा आपण काहीही नको आहे आपल्याला अशा वेळेला आपण जो नमस्कार करतो तो सगळ्यात आपल्याला फायदेशीर ठरतो. त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग, की काही नाही, कुठल्याही फळाची अपेक्षा नाही आहे आपल्याकडनं. आपण एक नमस्कार करतोय तोही मनापासून करतोय की देवा नाही आज मला काही तुझ्याकडे मागायचं नाही. मी तेच सांगितलेलं ना, तुम्ही नमस्कार करताना मला काही मागायचं नाही हा इंटेन्शनने करा तरच पोचतो. नाही ना, पण रोज तसं होत नाही ना. रोज तू तिथं गेले की नाही आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे असं होतं. पण तू जेव्हा काहीच नकोय तुला, पण मला आता तुझी सवय पण झाली आहे बाबा, मला रोज तुझ्या तिथं आल्याशिवाय चैन पडत नाही, तर मी येतोय तिथे. मग तो सहवास. आधी नमस्काराने सवय, सवयीने सहवास, सहवासाने प्रेम, प्रेमाने भक्ती आणि भक्तीने कार्य. हा प्रवास आहे. आणि मग कार्याने चमत्कार. म्हणून नमस्कार आधी करा, चमत्कार घडेल असं आहे.